नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चांदवडी रुपैया युवा वाङ्मय पुरस्कार 2025 साठी साहित्य कृती पाठवण्याचं आवाहन केलं आहे. नियम आणि अटी काय ते ऐकून घ्या. साहित्याची भाषा म्हणजे आपण जे पुस्तकं पाठवू ते मराठी भाषेतच असावी. साहित्याचा प्रकार कविता हा एक साहित्याचा प्रकार त्यांनी मागितला आहे, फक्त कविता. आपली साहित्य कृती केव्हा कोणत्या कालावधीतल्या हव्या आहेत तर 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2024 म्हणजे वर्ष 2022, 23 आणि 24 या 3 वर्षाच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या कवितांचं पुस्तक आपल्याला पाठवायचं आहे. काव्यसंग्रह पुस्तकाच्या 2 प्रती पाठवायच्या आहेत. याच्यात लेखकाच्या वयाची मर्यादा दिली आहे. म्हणजे लेखकाचं वय हे 40 वर्षांपर्यंत असावं. 31 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत वय हे 40 वर्षांपर्यंत असावं. पुरस्कारांचं स्वरूप रोख रक्कम 11,000 रुपये, महावस्त्र, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं असेल. साहित्य कृती पाठवताना सोबत पोस्टाचे पोहोच पत्र जोडावं म्हणजे रजिस्टर रेडी. पुस्तक साध्या पोस्टाने पाठवावे, कुरिअर करू नये. पोस्टाने पुस्तक पाठवायचं आहे, रजिस्टर रेडी, पोहोचपत्र आणि कुरिअर करायचं नाही. आपल्या परिचय पत्रात कोणत्या कोणत्या गोष्टी हव्या आहेत तर आपलं नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक, जन्मदिनांक, 31 डिसेंबर 2024 रोजीचं वय, प्रकाशन दिनांक जे आपल्या पुस्तकावर आहे ती, ISBN, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्ड झेरॉक्स यापैकी एक जन्मतारखेचा पुरावा स्वक्षांकित म्हणजे स्वाक्षरी केलेला हे आपल्याला जोडायचं आहे परिचय पत्रात. त्यासोबत आपल्या पुस्तकाबद्दल 100 ते 150 शब्दात भूमिका मांडायची आहे म्हणजे आशय व्यक्त करायचा आहे. तर या 2 गोष्टी आपल्याला 2 प्रती काव्यसंग्रहांसोबत पाठवायचं आहे. आपला परिचय, त्याच्यात काय काय जोडायचं आहे, लिहायचं आहे, हे स्क्रीनवर दिलेलं आहे. आणि त्यासोबत पुस्तकांबद्दल, आपल्या पुस्तकाबद्दल 100 ते 150 शब्दात आशय मांडायचा आहे. या पुरस्कारासाठी कोणतंही शुल्क नाही. पुरस्कार 3 वर्षातून एकदा एका साहित्य प्रकाराला दिला जाईल. यावेळेला त्यांनी कविता हा साहित्य प्रकार निवडलाय. कादंबरी, कविता, कथा असे प्रत्येक कलाकृती प्रत्येक वर्षी एक सन्मानित केली जाईल. हे वर्ष कवितांचं आहे. केव्हापर्यंत पाठवायच्या साहित्य कृती तर 28 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत आपली साहित्य कृती पाठवायची आहे. कुठे पाठवायची आहे, त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर आपला काहीही शंका असेल, प्रश्न असेल तर यांना विचारू शकता आपण. चांदवड इथलं आहे हे, नाशिक. आणि फोन करून आपल्या शंका वगैरे विचारून घेऊ शकता. 3 वर्षांचा यांनी कालावधी दिलाय. त्यातलं पुस्तक आणि साहित्याचा प्रकार कविता, काव्यसंग्रह आपल्याला पाठवायचा आहे. वयाची अट मात्र आहे याच्यात 40 वर्षांपर्यंत अशी लेखकाच्या वयाची अट त्यांनी मागितली आहे. 31 डिसेंबर 2024 या रोजी 40 वय हवं. तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ. नमस्कार.